फक्त 5 दिवसाच्या प्रयत्नानंतर तुम्हाला जर एखादी गोष्ट आकर्षित करायची असेल आयुष्यामध्ये, एखादी गोष्ट मिळवायची असेल, तर ती तुम्ही आकर्षित करू शकता. तशा संधी तुमच्या आयुष्यात येतात. या गोष्टीवर तुमचा विश्वास बसेल का? पण हे आहे आणि ते कसं आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण त्याआधी हॅलो नमस्कार, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयासीमध्ये. सो आज मी जसं म्हटलं की फक्त 5 दिवसांच्या प्रयत्नांमध्ये मग 5 दिवसांमध्ये कंप्लीट होणारी एक टेक्निक मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे. त्या टेक्निकचं नाव आहे 555 555 म्हणजेच काय तर 5 गुणुले 55 अशी ती टेक्निक आहे. आता ती टेक्निक काय आहे, कसं करायचं वगैरे सगळं बघू आपण. पण त्याआधी मी माझी सक्सेस स्टोरी सांगते 555बद्दल. ओके, तर काय झालं होतं की मला माझी उंची वाढवायची होती. माझ्या मनात न्यूनगंड होतं की मी खूप लहान दिसते, खूप बुटकी दिसते आणि मग मला माझी उंची वाढवायची आहे. म्हणून मग मी 555 करण्याचं डिसाईड केलं होतं. मी 5 दिवस पूर्ण केलं, सातत्य ठेवून, एक दिवस पण न चुकवता. आणि त्यानंतर मग फक्त 15 दिवसामध्ये माझ्या आजूबाजूचे जे लोक होते, माझ्या ऑफिसमधले कलिग्स वगैरे होते आणि माझ्या घरातले होते, माझे रिलेटिव्स होते, ते सगळेसुद्धा मला म्हणायला लागले होते की तू अचानक उंच दिसते आहेस, कशी काय तुझी उंची वाढली. आणि म्हणजे मी ते जे काही 555 केलं होतं त्यावेळेस लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन होत्या. मी खूप बिगिनर होते, म्हणजे बिगिनर म्हणू शकता. तेव्हापासून मी मॅनिफेस्टेशन करायला चालू केलं होतं आणि मला विश्वासच बसत नव्हता की खरोखर आजूबाजूचे लोकंसुद्धा माझ्यामध्ये बदल बघत आहेत आणि त्यांनासुद्धा कळतं आहे की माझी उंची वाढली आहे. आता हे जे तेव्हा म्हणजे असे जे छोटे छोटे अनुभव माझ्या आयुष्यात आलेत ना, तेव्हापासूनच मी आकर्षणाचा नियम आणि लॉ ऑफ अझम्पशन आणि या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवू लागली आहे. आणि त्याबद्दल जास्तीत जास्त रिसर्च आणि अभ्यास केल्यामुळे तर अजून त्याच्यावरती विश्वास बसतो. कारण एकतर त्यामागचे सायंटिफिक रिझन्स, वैज्ञानिक कारणं जी असतात ना, ती आपल्या लक्षात येऊ लागतात की यामागे काही कारण असतं. आता टेक्निक कसं करायचं हे बघू आपण. 5 गुणुले 55 काय आहे. एखादी तुमची इच्छा असते, ते तुम्ही अफर्मेशनमध्ये लिहिता. आता अफर्मेशन म्हणजे काय तर तुमच्या इच्छा पूर्ण होणारं सकारात्मक वाक्य वर्तमान काळातलं. म्हणजेच कसं तर उंचीचंच तेच उदाहरण घेऊ. मला माझी उंची 5 फूट 2 इंच करायची होती, तर मी कसं लिहिलं होतं की माय हाईट इज 5 फीट 2 इंचेस. आता मी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे म्हणून मी तसं लिहिलं. तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये लिहू शकता. मराठीमध्ये फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर असं होईल की माझी उंची 5 फूट 2 इंच आहे. मग मी असं ते वाक्य जे होतं ते रोज 55 वेळा 5 दिवस लिहिलं. असंच आहे या टेक्निकमध्ये. एक तुमची इच्छा, ती इच्छा रोज 55 वेळा कंटिन्यू 5 दिवस लिहिता. एकही दिवस मिस करायचा नाही. 5 दिवसानंतर काय करायचं, ठेवून द्यायचं. त्याच्याकडे लेट गो करायचं, त्याच्याकडे बघायचं नाही आणि खूप असं ऑब्सेसिव्हली विचार करायचा नाही की हां माझी इच्छा पूर्ण होईल का आणि मला हे मिळेल का, असं. म्हणजे ऑब्सेसिव्हली म्हणजे काय तर उतावळेपणा दाखवायचा नाही. आता जेव्हा तुम्ही उतावळेपणा दाखवता ना ती गोष्ट मिळवण्यासाठी, तेव्हा युनिवर्सला कळतं की एक की या व्यक्तीकडे ही गोष्ट नाही आहे आणि ती नसलेली भावना युनिवर्सकडे जाते आणि तीच रिफ्लेक्ट होऊन तुमच्याकडे येते. ठीक आहे. तुम्ही अबंडंट म्हणजे तुमच्याकडे समृद्धी आहे असं जेव्हा युनिवर्सला दाखवतात, तेव्हा समृद्धी तुमच्या आयुष्यात येते. म्हणजे तुम्ही ज्या भावनांमध्ये राहता ना, त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात. तुम्ही जर सुखी दाखवत असाल स्वतःला, तर सुख तुमच्या आयुष्यात येणार आहे. समाधानी दाखवत असाल तर समाधान तुमच्या आयुष्यात आपोआप येतं. ठीक आहे. म्हणून त्यामागचं लॉजिक असं असतं. मग उतावळेपणा करायचा नाही. 5 दिवसानंतर ते ठेवून द्यायचं आणि आपोआप मग काही दिवसांमध्ये तुम्हाला चेंजेस दिसायला लागतात. आता 555 टेक्निकचा वापर तुम्ही फक्त तुमच्या शारीरिक चेंजेस आणण्यासाठी करू शकता का तर नाही. 5 दिवसामध्ये कंप्लीट होणारी तुमची छोटी छोटी स्वप्न असू शकतात. म्हणजे जसं की एखाद्याला जॉब पाहिजे, तो इंटरव्ह्यू देऊन आला आहे आणि त्याला तो जॉब मिळवणं खूप गरजेचं आहे, तेव्हा मग त्या जॉबसाठी तो करू शकतो. एखाद्याचा कॉल मॅनिफेस्ट करायचा आहे किंवा मेसेज मॅनिफेस्ट करायचा आहे किंवा मग इतरही काही ज्या 5 दिवसांमध्ये गोष्टी कंप्लीट होऊ शकतात, अशा गोष्टींसाठी तुम्ही 555 टेक्निक वापरू शकता. आणि ती टेक्निक करत असताना तुमच्या भावना तिथे जनरेट होणं खूप गरजेचं असतं. तुमचा विश्वास त्या गोष्टीवरती असणंसुद्धा खूप गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही फक्त ते लिहिताय आणि तुमचं लक्ष मात्र कुठेतरी दुसरीकडेच आहे, तर ती टेक्निक काम करत नाही. ते लिहित असताना प्रत्येक वेळेला, प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला ते फील झालं पाहिजे. जेव्हा मी लिहित होते, तेव्हा प्रत्येक वेळेला मला खरंच असं वाटत होतं की माझी उंची 5 फूट 2 इंच आहे. माझी उंची 5 फूट 2 इंच आहे. मला प्रत्येक वेळेला ते फील होत होतं. अनुभव घेऊन मी ते लिहित होते. 5 वेळाच 5 हा अंकच का बरं इथं निवडला आपण.
555 जो घेतला आपण 555 याच्यात 5 अंकच का निवडले तर त्यामागे कारण आहे. कारण न्यूमरोलॉजीमध्ये म्हणजे अंकशास्त्रामध्ये 5 अंक हा बदलाशी रिलेटेड असतो. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला काही चांगले बदल घडवून आणायचे असतात आपल्या आयुष्यात किंवा एकंदरीत आउटर रियालिटीमध्ये, तेव्हा 5 अंकाचा वापर करण्यात येतो आणि त्यामुळे 555 ही टेक्निक खूप फेमस आहे. आता 555 सारख्या बऱ्याच टेक्निकसुद्धा निघाल्यात आता, जसं की 333, 444 म्हणजे 3 दिवस तुम्हाला 33 वेळा लिहायचं किंवा 4 दिवस तुम्हाला 44 वेळा द्यायचं, अशा भरपूर छोट्या छोट्या टेक्निक्स यायला लागल्यात. पण माझा स्पेसिफिकली 5 अंकावरती विश्वास आहे, कारण 5 अंक हा ॲक्च्युली बदलाशा रिलेटेड असतो. म्हणून तुम्ही 555 टेक्निक वापरू शकता. आता 555 टेक्निक करत असताना 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात. त्या 2 गोष्टी म्हणजे एक तर तुम्ही जेव्हा लिहित असता तेव्हा तुमच्या भावना आणि तुमचं लक्ष तिथे असणं गरजेचं असतं. खूप मनापासून लिहाल तर ती गोष्ट तुमच्यासाठी पूर्ण होईल आणि युनिवर्सपर्यंत ती गोष्ट खूप लवकर पोहोचेल. आनंदाच्या भावना आपल्या मनात आपोआप जनरेट होत असतात. आता दुसरी गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की वेळा पाळायच्या. म्हणजे आज जर रात्री झोपत असताना मी 10 वाजता केलं तर उद्यासुद्धा मी रात्री 10 वाजताच करेन. ठीक आहे. वेळा पाळणं गरजेचं असतं, कारण त्या वेळेमध्ये ना एक प्रकारची ऊर्जा आपोआप जनरेट झालेली असते. त्यामुळे मग तुम्हाला एकतर एकाग्रतेमध्ये येणं खूप सोपं पडतं, कारण तुम्हाला ती सवय लागलेली असते. त्यामुळे आज जर तुम्ही 10 वाजता केलं तर ट्राय करा उद्यासुद्धा तुम्ही 10 वाजता कराल आणि रोज तुम्ही 5 दिवस कंटिन्यू रोज ठरलेल्या वेळेप्रमाणे कराल. आता कधी करायचं? सकाळी उठल्यानंतर करायचं, रात्री अगदी कधीही करा. एक कुठला तरी टाईम डिसाईड करा दिवसभरातला. सकाळी उठल्यानंतर मी करेल हे, रात्री झोपण्यापूर्वी करेल किंवा दिवसातून मध्ये कुठला टाईम डिसाईड करून करेल, तर तसं तुम्ही करू शकता. पण एकदा का तुम्ही लिहायला बसला की पूर्ण 55 वेळा लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे सकाळी 10 वेळा लिहिलं आणि मग उरलेले 45 वेळा मी रात्री लिहितो, टाईम नाही भेटला असं कारण दिलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. वन सिटिंगमध्ये एकदा तुम्ही बसलाय की तुम्हाला 55 वेळा लिहायचं आहे. ठीक आहे. असा काहीतरी टाईम स्पेसिफिक काढा आणि मग त्याच्यानुसार तुम्ही हे रिच्युअल करा. आशा करते की सगळ्यांना 555 टेक्निक काय आहे हे कळालं असेल आणि तुमचे जर काही डाऊट्स वगैरे क्वेश्चन्स वगैरे असतील ते मला कॉमेंटमध्ये विचारा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि जाता जाता थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.